नांदेड येथे राजेश पावडे मित्र मंडळातर्फे विद्यार्थी व पालकांसाठी संवाद मेळावा कार्यक्रम संपन्न। सविस्तर बातमी अशी की करिअरच्या वाटा शोधणाऱ्या युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांना योग्य दिशा मिळावी या भावनेतून जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे यांनी नांदेड येथे बुधवार दिनांक 10 जुलै रोजी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी ते म्हणाले, आई वडिलांची परिस्थिती बदलण्यासाठी पेटून उठा। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आई वडिलांच्या दुःखापेक्षा त्यांच्या कष्टापेक्षा दुसरी प्रेरणादायी बाब नाही। त्यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणण्यासाठी प्रयत्नशील रहा, असे या प्रसंगी कांगणे म्हणाले। यावेळी हजारोच्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते। हजारो विद्यार्थी होते। विद्यार्थ्यांचा हेतू युवा संवाद म्हणजे हे जे काही बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर शिक्षण आहे, त्याच्यामध्ये पेपरफुटी असेल, नीट घोटाळा असेल, तर या संदर्भात काँग्रेसचे सर्व राजेश भाऊ पावडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला। विद्यार्थ्यांना आपण तिथं त्यांच्या ज्या संधी असतील, त्याच्यानंतर सरकार असेल, ते यंत्रणा काय चुकायल्यात याबद्दल जागरूकता करण्याचं काम केलं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांची गरिबी आणि आपल्या पालकाबद्दलची जी काही मेहनत आहे ती लक्षात घेऊन अभ्यास करावा। सरकारबद्दल एवढंच सांगेल आम्ही की बा येणाऱ्या काळात ह्या पेपरफुटीवर थोडं कुठेतरी कंट्रोल करावा, त्याबद्दलचा हा कार्यक्रम होता। कार्यक्रम हा मुळात राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या हितासाठी होता। कार्यक्रमाचे आयोजक होते राजेश भाऊ पावडे। धन्यवाद। आज 10 तारखेला युवा संवाद मेळावा आमचे लाडके खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं होतं आणि झाला कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला आपले विठ्ठलराव कांगणे, प्राध्यापक विठ्ठलराव कांगणे सर यांनी आज वेळातला वेळ काढून आम्हाला वेळ दिला। या कार्यक्रमाला आदरणीय अनिलजी मोरे साहेब, एकनाथराव मोरे साहेब, आनंदराव चव्हाण, रवींद्र चव्हाण, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, यशपाल सावंत, प्रफुल्ल सावंत, हे सर्व मंडळी, डॉक्टर निकाते, रेखा चव्हाण, सौ संगीता राजेश पावडे, संचालिका जिल्हा मध्यवर्ती बँक, या सर्व आल्या होत्या आणि हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू झाला आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला। या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की आजची वाढती बेरोजगारी, युवकांनी 12वी नंतर काय करावं, पालक विद्यार्थ्यांचा संवाद, या सर्व बाबतीमध्ये अनिल मोरे साहेब, आपले विठ्ठल कांगणे सर यांनी जवळपास 2 तास मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आणि या मार्गदर्शनात एकच सांगितलं त्यांनी की बाबा गरिबी असो की हरिबी असो, विद्यार्थ्यांनी कसं वागावं, स्पर्धा परीक्षेमध्ये कसं राहावं, या सर्व हिशोबाने त्यांनी आपल्याला सर्वांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि या कार्यक्रमाला जवळपास 3 ते 4 हजार विद्यार्थी आणि पालक कुसुम सभागृहामध्ये जमा झाले होते आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर असा चांगला झाला। त्याबद्दल मी सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।